मित्रांनो आणि माता भगिनींनो, राज्य सरकारनं राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे आणि या योजनेचे फॉर्म हे सुरू झालेले आहेत। तर तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर लवकरात लवकर हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे। तर त्यासाठी नेमकी कोणती कागदपत्रे लागणार हे या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। तर माता आणि भगिनींनो, तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स या ठिकाणी लागतील ते थोडक्यात पाहूयात। तर सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी या योजनेचा लाभ घेण्याकरिता ऑनलाईन अर्ज दाखल करायचा आहे। तर हा ऑनलाईन अर्ज तुम्ही सेतू सुविधा केंद्रात जाऊन करू शकता किंवा याचं एक नवीन पोर्टल तयार होईल, तुम्ही मोबाईलद्वारे ॲप्लिकेशनद्वारे करू शकता किंवा अंगणवाडी केंद्रात या ठिकाणी जाऊन करू शकता। त्यानंतर तुम्हाला तुमचं आधार कार्ड सुद्धा या ठिकाणी लागणार आहे। तर लक्षात असू द्या, आधार कार्ड मध्ये काही त्रुटी असतील, अपडेट नसेल तर तात्काळ ते अपडेट करून घ्या, कारण या ठिकाणी तुम्हाला आधार कार्डची गरज या योजनेचा लाभ घेण्यासाठी नक्कीच पडणार आहे। त्यानंतर अधिवास प्रमाणपत्र, तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असल्याबाबत तुम्हाला अधिवास प्रमाणपत्र या ठिकाणी लागेल किंवा ते जर नसेल म्हणजेच डोमिशियल सर्टिफिकेट जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला या ठिकाणी जन्म प्रमाणपत्र सुद्धा लागू शकते। म्हणजेच जन्म प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र या दोनपैकी कोणतेही एक डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी सादर करावे लागणार आहे। तर डोमिशियल सर्टिफिकेट तुम्ही महा सेवा केंद्रात जाऊन या ठिकाणी काढू शकता किंवा स्वतः सुद्धा त्यासाठी अर्ज करू शकता। 1-2 दिवसात तुम्हाला हे डोमिसाइल सर्टिफिकेट मिळून सुद्धा जाईल। त्यानंतर उत्पन्नाचा दाखला सुद्धा तुम्हाला लागणार आहे। तलाठी उत्पन्नाचा दाखला आणायचा आहे आणि तो तुम्हाला तहसीलदार उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी सादर करायचा आहे। तर एकूण 2,50,000 रुपयांपर्यंत उत्पन्न मर्यादा असलेला हा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला या ठिकाणी लागेल, तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे। त्यानंतर बँकेचं पासबुक, मित्रांनो आणि माता भगिनींनो, जर तुमच्याकडे आधार लिंक असलेलं बँक पासबुक असेल तर ते बँक पासबुक तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे। त्याच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत म्हणजे झेरॉक्स तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे। तर बँक पासबुक तुम्हाला या ठिकाणी नसेल, तुमच्याकडे बँकेचं खातं नसेल तर तात्काळ तुम्ही जनधन अकाउंट या ठिकाणी ओपन करू शकता किंवा जर खातं असेल परंतु बंद असेल तर ते लवकरात लवकर चालू करून घ्यावे। त्यानंतर तुम्हाला एक रंगीत छायाचित्र म्हणजेच पासपोर्ट आकाराचा फोटो या ठिकाणी लागेल। तर तुमच्याकडे पासपोर्ट फोटो नसेल तर तुम्ही तो फोटो लवकरात लवकर काढून घ्यावा आणि आपली कागदपत्रे ही तयार ठेवावीत। त्यानंतर रेशन कार्ड म्हणजे शिधापत्रिका, तुमच्या कुटुंबातील जी शिधापत्रिका असते ती या ठिकाणी तुम्हाला अर्ज करण्याकरिता लागणार आहे। त्यानंतर या योजनेचा लाभ घेण्यासंदर्भातील जे काही अटी शर्ती असतील त्या तुम्हाला मान्य असल्याबाबतचं एक हमीपत्र म्हणजेच सेल्फ डिक्लेरेशन तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे। तर लवकरच या वेबसाईट जेव्हा सुरू होईल तेव्हा त्यामध्ये हे सेल्फ डिक्लेरेशनचा नमुना तुम्हाला मिळून जाईल, तो भरून तुम्हाला या ठिकाणी यासोबत या योजनेचा लाभ घेण्याकरिता जोडायचा आहे। तर माता आणि भगिनींनो तसेच मित्रांनो, ही काही महत्त्वाची कागदपत्रे आहेत जी तुम्हाला मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेचा लाभ घेण्याकरिता लागणार आहेत। तर ही सर्व कागदपत्रे तुमच्याकडे असल्याची खात्री करून घ्या आणि लवकरात लवकर आपला फॉर्म हा भरून घ्या, तरच तुम्हाला 1,500 रुपये महिना हा दिनांक 14 ऑगस्ट 2024 पासून मिळणार आहे। तर मित्रांनो आणि माता भगिनींनो, काही अडचण असेल तर कॉमेंट करून नक्की विचारा। आशा करतो की ही माहिती तुम्हाला समजली असेल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। धन्यवाद।